मित्रांनो, वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील सोमनाथ महाराज मंदिर आसोला येथे आज आलो आहे आणि महाराजाचं मंदिर अतिशय भव्य दिव्य आहे व दिग्रस यवतमाळकरांना येण्यासाठी आपल्याला इथून गवा फाट्यावरून टर्न घ्यायचा आहे। तो टर्न घेऊन 2-4-7 किलोमीटर अंदरमध्ये आपल्याला सोमनाथ महाराज मंदिर इथे आपण पोहोचू शकतो। मित्रांनो, सोमनाथ महाराज मंदिर आसोला येथील फेमस आहे आणि या मंदिराचं वैशिष्ट्य आपण बघू शकतो की या ठिकाणी जे मंदिर आहे तर ही आपल्याला मूर्ती दिसत आहे, प्रतिमा। आणि त्यानंतर मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की या मंदिराला आपल्याला वर बघू शकता आपण की जो आहे तो कळस नाही आहे, म्हणजे कळस नसलेलं हे विदर्भातील म्हणजे फेमस मंदिर आहे। मानोऱ्यापासून अगदी 17 किलोमीटर अंतरावर व आपल्याला गवा इथून आपल्याला या मंदिरामध्ये येता येतं। दिग्रसवरून येत असताना आपण गवा मार्गे जास्तीत जास्त 6 ते 7 किलोमीटर अंतरावरतीच मंदिर परिसर आहे आणि मंदिरा परिसरामध्ये साईडलाच आपल्याला भव्य जो आहे तो सभा मंडप देखील या ठिकाणी अवेलेबल आहे। म्हणून एकदा निश्चितपणे या आसोला येथे भेट द्यायला विसरू नका। आणि मित्रांनो, या म्हणजे समाधीचं संजीवन समाधी ही आहे, हे याचं वैशिष्ट्य आहे। आणि पूर्वी इथे गाव पण नव्हतं आणि महाराजांनी त्यावेळेला विनंती केल्यानंतर या ठिकाणी हे आसोला गाव वसलं आहे। मित्रांनो, आपण सोमनाथ महाराज मंदिर इथे आले आहे आणि येथील महाराज सुरेश गावंडे महाराज हे आपल्याला आता मंदिराविषयी थोडक्यात माहिती याविषयी सांगतील। बोल। हॅलो, सोमनाथ महाराज हे काशीहून आलेले आहे। हे जिवंत समाधी आहे, 400 वर्षाची समाधी आहे। ते सूर्य उपासक आहे, 9 साल पावणारे आहे सोमनाथ महाराज। म्हणजे मित्रांनो, सूर्याचे उपासक आणि 9 साला पावणारे आणि 400 वर्षाचा इतिहास आणि ही संजीवन समाधी आहे। हे आसोला आपल्याला जर यायचं असेल तर मानोऱ्याहून आपण येऊ शकतो आणि दिग्रसवरून जर यायचं असेल तर गवा फाट्यावरून 7.5 किलोमीटर अंतरावरती हे ठिकाण आहे। एकदा निश्चित या ठिकाणी भेट द्या व 9 साला पावणारे सोमनाथ महाराज म्हणून पूर्ण वाशिम जिल्हा व यवतमाळ जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहेत। धन्यवाद। यवतमाळमध्ये पण प्रसिद्ध आहेत। धन्यवाद। भेट द्यायला विसरू नका। धन्यवाद।